सोडून दिली पाहिजे, राज्य सुतासारखं सरळ होईल एका म्हणजे? मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेतली जाईल. पीडित आज तुम्ही पहलगाम हल्ल्यामध्ये जे मृत्यूमुखी पडले ते दोन्ही गणगोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली, काय बोलणं झालं तुमचं? फार काळ तुम्हाला तुमच्याकडेही शब्द नव्हते, कुणाला तुम्हाला कपडे दाखवले, रक्तानं मारलेले आणि अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहेत या दोन्ही. अतिशय भावूक अशा प्रकारचा हा प्रसंग होता. खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदाळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं, कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या, ते ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचे रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं. खरं म्हणजे गणबोटे आणि जगदाळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे. शरद एक महत्त्वाचा मुद्दा, कारण जगदाळे कुटुंबियांनीच त्यांच्या मिसेस ज्या आहेत प्रगती जगदाळे, त्यांनी फिनान्शियल अडचणींच्या संदर्भात सुद्धा सरकारकडे एक अपील केली. निश्चितपणे हे जे 6 परिवार आहेत यांना जी काही मदतीची आवश्यकता असेल राज्य सरकार ती करेल. धर्म विचारून गोळ्या घातल्या अशा पद्धतीचं जे सांगितलं होते, पीडित कुटुंबांनी सुद्धा खरं तर ते व्यथा मांडली. शरद पवार असं म्हणाले की यातली सत्यता माहिती नाही. प्रकाश आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की याच्यामध्ये 2 भाग आहेत, एक म्हणजे की धर्म विचारून गोळ्या घातल्या होय म्हणतात आणि एक जण म्हणतात की धर्म विचारून गोळ्या घातल्या का तर नाही. बघा, कोण काय म्हणालं याच्या वादात मला पडायचं नाही, ही वाद करण्याची वेळही नाही. जे काही पीडित आहेत त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत, त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे. ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील, ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल ते झोपेचं सोंग घेतील. मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत, त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही. सिंधू कराराचा मुद्दा होता, पाणी अडवणार कसं असा एक प्रश्न विचारला जातो. असं आहे की सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे 3-4 योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी काही एका दिवसात अडतं असं कोणाचा त्या ठिकाणी बाळबोध समज नाही आहे. पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय. अशा प्रकारची जागा दाखवावी लागते, ती जागा दाखवण्याचा निर्णय आहे. आता आपल्या इथे काही लोक असे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे. देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही. मला अशा लोकांची कीव येते, मी त्यांच्यावर काही मला राग येत नाही, कीव येते. सर्जिकल स्ट्राईक 3 होणार का? घेतले आता काँग्रेस राहणार की नाही जिल्ह्यात की नाही? काँग्रेस स्वतःला शिल्लक ठेवत नाही आहे. थँक्यू. तर यावेळी देशाच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. पाकिस्तानींना देश सोडण्याची नोटीस देण्यात येत असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. हल्ल्यातील मृतांच्या 6 परिवारांना सरकार हवी ती मदत करेल असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे.